MBA ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड आणि त्यानंतरची प्रोसेस कशी असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड कसे चेक करावे लागेल, कारण की जर तुम्ही साईडवर आले तर साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला एक इथे 3 डॉट दिलेले असेल, इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे डॅशबोर्डचं ऑप्शन आहे संपूर्ण माहिती उपलब्ध होऊन जाणार। यामध्ये तुम्हाला जसे तुम्ही मेरिट लिस्ट चेक केलेली आहे त्याप्रमाणे एक ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट कॅप राऊंड 1 अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिले जाणार आहे आणि तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमचा ID टाकावा लागेल जो तुम्ही या अगोदर यूज केलेला आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकावी लागेल आणि कंटिन्यूला क्लिक करावं लागेल। कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेले असेल तर त्या कॉलेजचे संपूर्ण लेटर, कॉलेजचे नाव, कोणत्या नंबरचे कॉलेज तुम्हाला मिळालेले आहे या संदर्भात A to Z अपडेट तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकता। आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेले नसेल तर तुम्ही पुढील राऊंड ट्राय करू शकता। आणि समजा आता यामध्ये 2 ऑप्शन असेल, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे ते विद्यार्थी बेटरमेंट करू शकतात, ठीक आहे, किंवा मग फ्रीज करू शकतात म्हणजे प्रवेश घेऊ शकतात। या संदर्भात सुद्धा संपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती घेणं गरजेचं आहे। तर बघू शकता तुम्हाला किती दिवस यासाठी देण्यात येणार आहे आणि यामध्ये कोणते विद्यार्थी कोणता पर्याय निवडणार आहे। तर टाइम टेबलनुसार बघू शकता विद्यार्थ्यांचे जे अलॉटमेंट आहे हे 2 तारखेला म्हणजे आज, तर कोणत्याही वेळी तुमची अलॉटमेंट लिस्ट जाहीर केली जाऊ शकते आजच्या तारखेमध्ये, ठीक आहे। लिस्ट लागल्यानंतर उद्यापासून 3 तारीख ते 5 तारीख म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 3 दिवस आहे, 3, 4 आणि 5 असे 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा जो प्रवेश आहे हा कन्फर्म करावा लागेल, ठीक आहे। कन्फर्म करायच्या अगोदर आता लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या नंबरचं ऑप्शन मिळालं असेल तर त्या विद्यार्थ्यांचं जे ऑप्शन आहे हे ऑटो फ्रीज होऊन जाणार, म्हणजे त्या विद्यार्थ्याला तिथे प्रवेश घ्यावाच लागेल। आणि त्यानंतर 2 नंबरपासूनचं जर त्यांना कॉलेज मिळालेलं असेल म्हणजे सिक्वेन्सनुसार तर ते विद्यार्थी त्यांच्याकडे 2 ऑप्शन असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फ्रीजचं ऑप्शन असणार आहे आणि दुसरं असणार आहे तुम्हाला बेटरमेंट। तर बेटरमेंटचा अर्थ असा होतो की यापेक्षा बेटर कॉलेज पाहिजे तर तुम्ही सेकंड राऊंड ट्राय करू शकता, ठीक आहे। आणि जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे हे कॉलेज तुमच्याकडे रिझर्व राहणार आणि तुम्ही एक राऊंड ट्राय करणार आहे। अशा पद्धत यामध्ये संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे। फक्त एकच आहे की 1 नंबरचं कॉलेज हे ऑटो फ्रीज होणार आहे। 2 नंबरच्या कॉलेजपासून जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही प्रवेश घ्यायची असेल तर इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी बेटरमेंट करू शकता, ठीक आहे। तुम्हाला त्यासाठी 1000 रुपये चालान पेड करावं लागणार आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना, ठीक आहे। त्यानंतरची प्रोसेस बघा, ज्यांचे नंबर लागले नाही समजा, कारण की असं होऊ शकते की काही विद्यार्थ्यांचे नंबर लागणार नाही, तर त्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 साठी तर 7 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत आपण राऊंड 2 चे फॉर्म भरणार आहे, ज्यामध्ये 6 तारखेला तुम्हाला व्हॅकंट सीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पहिल्या राऊंडनुसार समजा पहिल्या राऊंडमध्ये जेवढ्या जागा फुल होणार त्यानंतर ज्या व्हॅकंट सीट येतील त्या व्हॅकंट सीटनुसार आपण भरणार आपला राऊंड क्रमांक 2। तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे। आज अलॉटमेंट कोणत्याही वेळी जाहीर केले जाणार आहे। मी आताच सांगितलं त्या प्रोसेसनी तुम्ही तुमची अलॉटमेंट चेक करू शकता। मेरिट लिस्टच्या ऑप्शनच्या बाजूलाच तुम्हाला अलॉटमेंट लिस्टचं एक ऑप्शन येणार आहे, त्यामध्ये आपला ID आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही सबमिट करून आपल्याला कॉलेज मिळाले किंवा नाही मिळाले या प्रकारे तुम्ही चेक करू शकता। बाकी संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, जसे की आता बेटरमेंट फ्रीज याबद्दलची जी लाईव्ह प्रोसेस असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।